आज पावसाने जो धुमाकूळ घातलाय ना तो जरा सांगण्याच्या पलीकडच आहे. दुपारी अचानक पाऊस यायला लागला. मग आहे ना बाहेर सगळे चिल्लेपिल्ले खेळायला पळाले. तर रक्षितलाही त्यांना बघून इतकं खेळावं झालं. पण रक्षितला जसं की बाहेर काढलं तशा डायरेक्ट गाराच पडायला लागल्या. मग आम्ही पटकन मध्ये पळून आलो, कपडे बिपडे चेंज केले आणि ही माशी का मस्ती करत होता बाहेर, त्याला ओरडून मी घरात घेतलं का मध्ये हो आता बस झालं. नंतर त्याचं छान अंगण ते पुसलं, त्याचेही कपडे चेंज केले. बाहेर घरात आल्यावर मस्त आम्ही ढोकळा बनवला, ढोकळा खाल्ला. बाहेर क्लायमेट असं जर पावसाचं झालं ना तर घरात काहीतरी छान बनवून खायची इच्छा सगळ्यांनाच होती. तसंच आम्ही ढोकळा बनवला आणि लागलो संध्याकाळच्या स्वयंपाकाला. मग आज संध्याकाळी पालकची भाजी बनवायची होती, मग पोळ्या करून घेतल्या. आणि हो, आम्हाला खूप सारा कढीपत्ता भेटला होता, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश होतो. म्हणजे शुभताई आलेली होती घरी, त्याच्यामुळे ना आम्ही थोडंसं घरापासून दूर अंतरावरती जाऊन ना कढीपत्त्याचं झाड होतं तिथून कढीपत्ता तोडून आणला होता. मग शुभताई मला कढीपत्ता निवडू लागली आणि हो तसंच ती ना कंटेनरमध्ये पॅक करून तिलाही घरी घेऊन गेली. आता गंमत कशी माहिती का, जो कढीपत्ता मार्केटमध्ये विकत आणावा लागतो तो आम्हाला फ्रीमध्ये भेटला होता, त्याचा आनंद जरा वेगळाच. चला आता हा मस्त शेवटचा मी दिवसाचा किचन ओटा घसते आणि हा मिनी ब्लॉग इथंच संपवते. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.